हॅलो हॅलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. बरं माहिती आहे का सगळ्यांना प्रचारातून यायला लागलेला आहे. मला असं बोलायला लागेल गायक वगैरे वाटेल असं मला माहित आहे की तुम्ही सगळे प्रचारात होतात, शाखा भेट म्हणून तुम्ही सगळे आलेले आहात. जास्ती वेळ मी तुमचा घेणार नाहीये, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ही लढाई सगळ्यात निर्णायक करणारी लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर कदाचित सर्वात महत्वाची लढाई ही आताची महानगरपालिकेची लढाई. जे आपल्यासोबत सगळे आहेत, आपण मुंबई प्रेमी आहोत, मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत. आणि सरळ सरळ हे दिसायला लागलेलं आहे की जे आपल्या समोरून लढत आहेत, जे विरुद्ध आपल्या लढत आहेत, ते मुंबई प्रेमी नाही, मुंबई विकायला निघालेले लोक आहेत. तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्ही जेव्हा घरोघरी जाता तुम्हाला विचारायचं की तुम्ही कोणासोबत उभे राहणार. एका बाजूला आपण पाहतोय की आपली शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सगळे आपण एकत्र का आलेलो आहोत? कारण मुंबईत जे आपण काम केलेलं आहे ते अभिमानाने आपण सांगू शकतो आणि पुढची 5 वर्ष जी आपल्याला कामं करायची आहेत ती देखील आपण अभिमानाने दाखवू शकतो. फरक हा सरळ आहे, फरक हा दिसणार आहे. आपल्याला आठवत असेल 16 डिसेंबरला जो मी कार्यक्रम घेतला वरळी इथे डोम येथे, तुम्ही किती लोक आला होता? सगळे आलेला होता. तेव्हा आपण जी कामं केली होती ती स्क्रीनवर दाखवली होती. तसं मला एक तरी काम भाजपने केलेलं स्क्रीनवर दाखवतो. गेले 12 वर्ष राज्य सरकार भाजप चालवत आहे, गेले 12 वर्ष केंद्र सरकार भाजप चालवत आहे. आणि हे सगळे करून पण एक तरी काम दाखवण्यासारखं आहे का? तर नाही. आपल्या कामांचं श्रेय घेण्यासाठी सर्वात पुढे असतं. अनेक गोष्टी ज्या आपण बोलतो ते करून दाखवतो आणि कदाचित आपला एकमेव पक्ष असेल की 2002, 2007, 2012, 2017 जी वचननामे आपण लोकांसमोर आणले ती वचनं आपण पूर्ण करून दाखवली. मला हा फरक आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये. आता पण होर्डिंग बघा, होर्डिंग्स मध्ये सगळीकडे आपण शिवशक्ती म्हणून 2 गोष्टी करतो. एक जी वचनं आहेत आपली पुढच्या 5 वर्षाची ती होर्डिंग्सवर लावलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला जी आपण कामं करून दाखवलेली आहेत ती होर्डिंग्सवर लावलेली आहे. भाजपचं होर्डिंग बघितलं का? 2 चेहरे दाखवण्यासारखं बाकी काही नाहीये. आणि मग सुरू होतं धर्माचं सगळं सुरू होतं, जातीचं सुरू होतं, भाषेचं सुरू होतं. जेव्हा जेव्हा भाजप धर्मावर बोलायला लागेल, भाषेवर बोलायला लागेल, जातीवर बोलायला लागेल, त्यांना सांगा ही निवडणूक आमच्या शहराची आहे, मुद्द्याचं बोला, तुम्ही काय केलंय हे सांगा. पण खोटं बोलायचं, रिटून बोलायचं. कोस्टल रोड हे सगळ्यांना माहिती. 2013 साली उद्धव साहेबांनी दाखवलेलं स्वप्न, 2018 साली आपण भूमिपूजन केलेलं, नंतर आपण काम सुरू केलं. फिता कापायला भाजप पुढे होती, पण आपण केलेल्या कामात पुढे कसं जायचं आणि श्रेय कसं घ्यायचं हे त्यांना माहिती. आज पण माझ्या फोनवर आलं पोलिसांसाठी आम्ही घरं करून देऊ. तो विषय एकमेव पक्ष घेणारा आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. आपलं सरकार असताना आपण 600 कोटी आपण पोलीस हाऊसिंगसाठी केले होते. गेले 2 वर्ष आपण लढत आहोत. दंडनी शुल्क वाढवून आले हेच मुख्यमंत्री आहेत. 25 रुपये स्क्वेअर फूटचं 150 रुपये स्क्वेअर फूट केलं आणि आता निवडणूक आली आणि पोलीस कॅम्पात आपण सांगितलं की आपण हक्काची घरं पोलिसांना देऊ, सरकारी जे आपले कर्मचारी त्यांना देऊ, महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना देऊ. तेव्हा हे सगळीकडे दाखवायला सुरू केलं की बघा बघा आम्ही समिती निर्माण केली. पोलीस हाऊसिंगची समिती मला वाटतं 5वी की 6वी त्यांच्या सरकारच्या काळात. काम शून्य. असंच सगळीकडे रस्त्याची कामं पण मी तुम्हाला सांगतो. 6080 कोटीचा घोटाळा 2023चा आणि 6000 कोटीचा घोटाळा त्याच्यानंतरचा 24चा हा मिंदेच्या वेळी झालेला आहे, मिंदे सरकारच्या वेळी झालेला आहे. त्यांची कामं की चला तुम्ही एक तरी होर्डिंग मला दाखवतो त्यांच्या कामांचं आणि आपण केलेल्या कामांचं. निर्लज्जपणा किती. म्हणजे मिंदेच्या होर्डिंगवर मी माझ्या आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आता पुतळ्याचा फोटो बघितला की आम्ही केलं. तो पुतळा कलानगरमध्ये निर्माण झाला. पुतळ्याची जागा उद्धव साहेबांनी ठरवली. पुतळा बनणार कसा हा उद्धव साहेबांनी करून दाखवला. पुतळ्याचा खर्च पण आपण केलेला आहे आणि मिंदे त्याचं क्रेडिट घेतो. आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही कोणाला मतदान करणार. एका बाजूला वोट चोर आहेत, नोट चोर आहेत, क्रेडिट चोर आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुंबई प्रेमी आपली शिवशक्ती आघाडी आहे. तुम्ही ठरवायचं आहे कोणाला मतदान करणार. आणि हा निर्णय हा 15 जानेवारीला मला वाटतं मशालीचं बदल लागून आपण जो अंधार पसरलेला आहे तो दूर करण्याचं ठरवलं असेल तर मला वाटतं आजपासून जे आपण करत आहोत घरोघरी प्रचार करण्याचं मी तुम्हाला असं वेळ थांबवणार नाही. पण मला एकच तुम्ही ठरवलं पाहिजे आता की जर मुंबईसाठी तुम्ही लढणार असाल
तर एकाच चिन्हावर मतदान झालं पाहिजे. ते चिन्ह कुठचं? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मुंबईच्या अस्तित्वाचं प्रश्न. आम्ही जी 15 वचनं दिली आहेत ती मुंबईकरांसाठी दिलेली आहेत आणि सर्व पिढ्यांसाठी दिलेली आहेत, महिला पुरुष सगळ्यांसाठी दिलेले आहेत. असं एक तरी मला भाजपकडून आलेलं वचन दाखवा. नुसतं हिंदू मुस्लिम नुसतं जातीपातीवर बोलणं हे काही शासन नाही होत. मला एक तरी ह्या देशातलं शहर दाखवा जे भाजप शासित आहे आणि चांगलं झालेलं आहे. इथून पुढे म्हणजे आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र प्रचार करणार आहे. जिथे जिथे संधी मिळते तिथे आम्ही एकत्र करतो, पण आम्हाला पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आज अमित मला वाटतं भांडूप आणि विक्रोळीमध्ये आहे, मी इथे आहे. तर असं सगळीकडे उद्धवसाहेब परळमध्ये आहेत, राजसाहेब कुठेतरी आहेत, असं सगळे थोडं फिरतो वेगळं वेगळं. तुम्ही शिवसेनेच्या शाखांना पण भेटी देतात आणि मनसेच्या शाखांना पण तुम्ही भेटी दिली. चांगलं आहे. एक म्हणजे मला वाटतं 20 वर्ष सगळे आम्ही वेगळे 2 पक्ष होतो, पण आता आपण फक्त मनोमिलन पूर्ण झालेलं आहे आणि सगळे एकमेकांचं काम पूर्ण जोशात आणि एका जोमाने करत आहेत. मुंबई वाचवण्याची जी भूमिका आहे ती आम्ही तिन्ही पक्ष मिळून शिवशक्ती म्हणून एकत्र आलो आहोत. तर युतीचा जो तुमचा पक्ष आहे मनसे, अविनाश जाधव यांनी आरोप केला की 5 कोटी रुपयाची ऑफर दिली जाते. ऑफर काही लोकांना दिले जात आहेत, काही लोकांना धमक्या येत आहेत. परंतु पहिला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन दादागिरीचा व्हिडिओ सगळीकडे आलेला आहे. त्यांना कुठचाही अधिकार नाही. ते अध्यक्ष जरी असतील तरी अध्यक्ष हे विधानसभेत आहेत, विधान परिषदेत पण नाहीत आणि त्यांना अध्यक्ष म्हणून अधिकार नाही की कोणाला सिक्युरिटी द्यायची किंवा सिक्युरिटी नाही द्यायची. दादागिरी ही कोणाची चालणार नाही. इथून पुढे प्रचारांचा धडाका कसा? प्रचाराचा धडाका असाच राहील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईसाठी सगळे लोक एकत्र येतील. क्या बिनविरोध जो चुने गए हैं, मुझे लगता है उनके जैसा डरपोक इस देश में कोई नहीं है. अगर उनको चुनाव लड़ना ही नहीं था तो आए क्यों आगे? और बहुत सारे लोगों को धमकाया गया है, लेकिन ऐसे भी लोग हैं जो धमकी लेके भी टक्कर दे रहे हैं. मानपुर में एक पक्ष यहाँ के प्रवक्ता के उनका तो वीडियो आपने देखा है, उनका वीडियो आपने देखा है, राहुल नार्वेकर का वीडियो देखा है. तो भाजपा किस तरह से दादागिरी करने चाह रही है वो आप देख रहे हो. तो देश में लोकतंत्र है कि नहीं, इस पर बड़ा सवाल उठता है. आजचा खरंच आनंदाचा दिवस आहे. सन्माननीय शिवसेना युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे आज या प्रभाग क्रमांक 144च्या शाखेवर त्यांनी आम्हाला भेट दिलेली आहे. हा आमचा आजचा आनंदाचा दिवस आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष निर्माण झालेला आहे. आज जसे आदित्यसाहेब येणार आहेत तसे उद्या अमित ठाकरे साहेब पण आम्हाला भेट देणार आहेत आणि खरंच या युतीमुळे पूर्ण शिवसैनिक आणि मनसैनिक या दोघांमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला तुम्हाला मशालीची धगधग सगळे दाखवून देतील असं वाटतंय. बरोबर आहे.